नमस्कार. संस्कृत अभिज्ञा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संस्कृत व्याकरणामधला संख्या विशेषण हा प्रकार. आधीच्या 2 लेक्चरमध्ये आपण संख्यावाचक विशेषण पाहिलं होतं, ज्यामध्ये आपण 1 ते 4 अंकांसाठी असलेले नियम आणि 5 आणि 5च्या पुढे असलेल्या अंकांसाठीचे नियम बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत क्रमवाचक विशेषण आणि आवृत्तीवाचक विशेषण. क्रमवाचक विशेषणामध्ये क्रमांक किंवा क्रमाचा निर्देश होतो, म्हणजेच कितवा, आणि आवृत्तीवाचक विशेषणामध्ये किती वेळा एखादी क्रिया केली जात आहे याचा निर्देश होतो, म्हणजेच किती वेळा. हे कसं, हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत क्रमवाचक विशेषण. क्रमाचा निर्देश करण्यासाठी जेव्हा संख्या वापरली जाते तेव्हा त्या खालीलप्रमाणे असतात. आपल्याकडे नामाचे 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. जर नामाचे लिंग पुल्लिंग असेल आणि क्रम पहिला असेल तर आपण वापरणार प्रथमः, स्त्रीलिंग असेल तर प्रथमा, नपुसकलिंग असेल तर प्रथमम. क्रम दुसरा असेल तर पुल्लिंगासाठी द्वितीयः, स्त्रीलिंगासाठी द्वितीया, नपुसकलिंगासाठी द्वितीय. क्रम तिसरा असेल तर पुल्लिंगासाठी तृतीयः, स्त्रीलिंगासाठी तृतीया आणि नपुसकलिंगासाठी तृतीयम. अशा प्रकारे 1 ते 20 अंक असतील तर आपण काय शब्द वापरणार तिन्ही लिंगांसाठी हे समोर स्क्रीनवर दिसत आहे. याचा वापर आपण कसा करणार आहोत ते पाहूया. तर आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. आपल्याला इथे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंगांसाठी काही उदाहरणं दिसत आहेत. पुल्लिंगासाठी आपल्याला जर म्हणायचं असेल की पहिला क्रमांक, तर आपण लिहिणार प्रथमः क्रमांक. 5वा महिना पंचमः मासः, 13वा घोडा त्रयोदशः अश्वः, 20वा धडा विशंतितमः पाठः. त्याचप्रमाणे स्त्रीलिंगासाठी पहिली कविता म्हणजेच प्रथमा कविता, 5वी तिथी म्हणजे पंचमी तिथी, 13वी संचिका म्हणजे त्रयोदशी संचिका, संचिका म्हणजेच फाईल्स, विशंतितमा मालिका म्हणजे 20वी मालिका. त्याचप्रमाणे नपुसकलिंगासाठी पहिलं नाटक तर प्रथमम नाटकम, 5वे गीत तर पंचमम गीतम, 13वे पात्र त्रयोदशम पात्रम, 20वे वर्ष विशंतितम वर्षम. अशा प्रकारे आपण नामाचे लिंग बघून त्याप्रमाणे संख्येचे रूप वापरणार आहोत. एक टिप किंवा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे नामासाठी जर विभक्ती प्रत्यय आले असल्यास ते प्रत्यय संख्येच्या रूपासाठी वापरावे. याचा अर्थ काय आहे हे आपण अजून काही उदाहरणांनी समजून घेऊ. क्रमवाचक विशेषणांच्या अंकांचा टेबल जो आहे तो आपल्याला इथे दिसत आहे, ज्यामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंगांचे 1 ते 10 अंकांसाठीची जी रूपं आहेत ती आपल्याला दिली आहेत. याचा वापर करून आपण काही उदाहरणं समजून घेऊ. पहिलं उदाहरण आहे, परीक्षायाम रमेशस्य डॅश 2 क्रमांकः आसीत्. म्हणजेच काय, तर परीक्षेमध्ये रमेशचा 2रा क्रमांक आला. तर आपल्याला 2 या अंकाचं संख्येचं रूप लिहायचं आहे, ज्यासाठी आपण पाहणार आहोत नामाचं लिंग. तो क्रमांक म्हणजेच पुल्लिंग, सो म्हणून आपण 2 या अंकाचं पुल्लिंगाचं रूप वापरणार आहोत, जे आहे द्वितीयः. म्हणून आपला आन्सर येणार आहे परीक्षायाम रमेशस्य द्वितीयः क्रमांकः आसीत्. परीक्षेमध्ये रमेशचा 2रा क्रमांक आला. दुसरं एक्झाम्पल आहे, सह डॅश 3 पुस्तिकायाम लेखनम करोति. म्हणजेच तो 3ऱ्या पुस्तिकेचे लेखन करत आहे. आता आपण पाहणार आहोत नामाचं लिंग, जे आहे स्त्रीलिंग. पुस्तिका म्हणजेच स्त्रीलिंग, तर आपण 3 या अंकाचं स्त्रीलिंगाचं रूप पाहणार आहोत, जे आहे तृतीया. परंतु जो टिप पॉइंट होता तो इथे समजून घेऊ. त्यामध्ये लिहिलं होतं की नामाला जर विभक्ती प्रत्यय लागले असल्यास तेच विभक्ती प्रत्यय संख्येच्या रूपाला सुद्धा लावावे. म्हणजेच पुस्तिकायाम या शब्दासाठी विभक्ती प्रत्यय लागला आहे, जे आहे याम. पुस्तिका हा झाला मूळ शब्द आणि त्याला प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागलेला शब्द, जो आहे याम, जो षष्ठी विभक्तीचे रूप आहे.
म्हणून आपण हेच याम प्रत्यय संख्येच्या रूपाला सुद्धा लावणार आहोत. म्हणजेच तृतीयाच्या पुढे याम लावलं तर आपला आन्सर येईल तृतीयायाम. सो म्हणून सह तृतीयायाम पुस्तिकायाम लेखनम करोति. अजून एक उदाहरण समजून घेऊ. डॅश 4 बालकस्य नाम रामः आसीत. म्हणजेच चौथ्या बालकाचे नाम राम आहे. सो चौथ्या नामाचं लिंग बघूया आपण. तो बालक म्हणजेच पुल्लिंग. सो 4 या अंकाचं पुल्लिंगाचं रूप आहे चतुर्थ, म्हणून आपलं आन्सर येईल चतुर्थ. परंतु आपण बघणार की प्रत्यय लागलाय का, तर हो, स्य प्रत्यय लागलाय. म्हणून आपण चतुर्थला जे विसर्ग प्रत्यय लागले ते काढून टाकून स्य प्रत्यय लावणार. सो आपला आन्सर येईल चतुर्थस्य बालकस्य नाम रामः अस्ति. चौथ्या बालकाचे नाव राम आहे. आय होप तुम्हाला क्रमवाचक विशेषण हा प्रकार समजला असेल. आता आपण पाहणार आहोत आवृत्तीवाचक विशेषण. संख्या विशेषणामधला हा शेवटचा आणि सगळ्यात इझी प्रकार आहे. जो कसा वापरायचा आहे हे आपण पाहूया. एक वेळा म्हणजेच सकृत किंवा एकवारम, 2 वेळा म्हणजेच द्वि किंवा द्विवारम, 3 वेळा म्हणजे त्रिही किंवा त्रिवारम, 4 वेळा म्हणजे चतुः किंवा चतुर्वारम. अशा प्रकारे 1 ते 10 अंकांसाठी काय म्हटलं जातं हे आपल्याला समोरच्या टेबलमध्ये दिलेलं आहे. आता आपण आवृत्तीवाचक विशेषण वापरणार कसं, तर आवृत्तीवाचक विशेषण म्हणजे काय, ज्यामध्ये क्रिया किती वेळा रिपीट होत आहे हे सांगितलं जातं. तर कसं वापरणार हे आपण उदाहरणांच्या रूपामध्येच पाहणार आहोत, कारण यासाठी काही नियमच नाही आहेत आपल्याकडे. तर पहिला क्वेश्चन बघा. छात्रः दिनस्य डॅश 2 अध्ययनम करोति. म्हणजेच काय, तर छात्र दिवसातून 2 वेळा अध्ययन करतो. तर आपल्याला इथे नामाचं लिंग विभक्ती असं काहीच बघायचं नाहीये. आपल्याला अंक दिसत आहे 2, तर याचा अर्थ होतोय की आपल्याला 2 वेळा हा शब्द इथे लिहायचा आहे. तर संस्कृतमध्ये काय लिहिणार, द्वि किंवा द्विवारम. इथे तुम्ही हे दोन्ही ऑप्शन्स पैकी काहीही वापरू शकता. हा जो एकवारम, द्विवारम, त्रिवारम हा जो टेबल आहे हा वापरण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात इझी आहे, म्हणून मी हा वापरणं सजेस्ट करेन. सो आपला आन्सर येईल छात्रः दिनस्य द्विवारम अध्ययनम करोति. दुसरा क्वेश्चन आहे तेन डॅश 3 प्रयोगः कृतः. त्याने 3 वेळा प्रयोग केला. 3 या अंकासाठी आपल्याकडे काय आहे, त्रिवारम किंवा त्रि. सो आपला आन्सर येईल तेन त्रिवारम प्रयोगः कृतः. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. बालकः डॅश 9 ग्रामम गतः. बालक 9 वेळा गावी गेला. सो 9 या अंकासाठी काय येईल, नववारम, म्हणून आपला आन्सर येईल बालकः नववारम ग्रामः गतः. आय होप तुम्हाला संख्या विशेषणाचे संख्यावाचक, क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक हे तिन्ही प्रकार जे आहेत ते समजले असतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक विशेषण पाहिलं. मी एक क्विक रिव्हिजन देते. क्रमवाचकासाठी आपल्याला नामाचं लिंग ओळखायचंय आणि त्याच लिंगाचं अंकाचं रूप लिहायचंय. म्हणजेच पुल्लिंगासाठी प्रथमः, स्त्रीलिंगासाठी प्रथमा, नपुसकलिंगासाठी प्रथमम, अशा प्रकारे. आणि टिप पॉइंट म्हणजे जर नामाला विभक्ती प्रत्यय लागलं असेल तर तेच प्रत्यय संख्येच्या रूपाला सुद्धा लावायचंय. आणि दुसरा पार्ट होता आवृत्तीवाचक विशेषण. यामध्ये आपल्याकडे ॲज असा काहीच नियम नाहीये. आपल्याला दिलेला एक अंक असेल त्याचं रूप वापरायचं. जसं की 3 असेल तर त्रिवारम, 4 असेल तर चतुर्वारम, अशा प्रकारे. पेपरमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स शफल असणार आहेत. म्हणजेच काय, तर तिन्ही प्रकारांमधून आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत. तर तेव्हा तुम्हाला प्रश्नाच्या समोर ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल की संख्यावाचक आहे, क्रमवाचक आहे की आवृत्तीवाचक आहे. ते बघून मग त्या प्रकारे जे नियम आपल्याकडे आहेत त्यावाईज तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. इथे संख्या विशेषणाचा जो प्रकार होता तो संपला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या संस्कृत मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा.
आणि अशाच नवीन संस्कृतच्या कन्सेप्टसाठी संस्कृत अभिज्ञा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.